माझं नाव अशोक शंकरराव गिरे, विवेकानंद आश्रम, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी शिबिरामध्ये पहिल्यांदाच आलो. आरोग्याच्या बाबतीत माझ्या स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत मी असं सांगेल की 1-1.5 वर्षाच्या आधी माझं बायपास झालं. त्याचं कारण मी इथं सांगत नाही, मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही, पण त्या कारणाच्या खोलात जाणार नाही. बायपास झालं त्याच्यामुळं माझा जो पहिले जो श्रम होते माझ्या जीवनातील, जो मनसोक्त व्यायाम होता, जे थोडंसं हिंडणं फिरणं होतं शारीरिक लेवलवरचं, त्याच्यावर बंधनं आली. आणि या 1.5 वर्षामध्ये मला कॉन्स्टिपेशन, मलबद्धकोष्ठता याचा खूपच प्रमाणाच्या वर त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळे माझं मनही बिघडलं. तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी यांच्या शिबिरात आलो आणि आल्यानंतर हा जो एक प्राकृतिक आहार आहे, नैसर्गिक गॉड मेड फूड ज्याला म्हणतो, ते मी सतत माझ्या आयुष्यात 5 दिवस पहिल्यांदाच घेतलं. आणि खरोखर 3ऱ्या दिवशीच मला असा अनुभव आला की बायपासच्या आधी माझं आरोग्य चांगलं होतं. त्यावेळेस मला टॉयलेटमध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिट लागत. तर ते मागच्या या 1.5 वर्षामध्ये ते टायमिंग, तो वेळ माझा जवळपास 10 मिनिटापर्यंत गेला. परंतु इथं आल्यानंतर या शिबिरामध्ये जो प्राकृतिक आहार घेतला, जया मॅडमच्या मार्गदर्शनात, दिलीपराव काळे आणि डॉक्टर गीता यांच्या मार्गदर्शनात, तर खरोखर मनापासून सांगतो की मला पहिलं जे बायपासच्या आधीचं होतं माझं कोठा साफ होणं, त्याचं जे टायमिंग आहे ते अगदी 3 मिनिटावर आलं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि आता शिबिराच्या बाबतीत 2 शब्द असं बोलतो. मला जर माझ्या घरी विचारलं, माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी जर विचारलं की या ठिकाणी आहे काय, तर मी त्यांना मनापासून सांगेल की ह्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य मिळते. आणि मी 2 ओळी या शिबिराच्या बाबतीत तयार केल्या. शरीर के भीतर की गंदगी मल को भगाओ और आनंदी मन से जीवन के गीत गाओ. असे 2 ओळी मी या शिबिराच्या बाबतीत तयार केल्या आणि तुमच्या समोर ठेवल्या. आणि याच्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा अतिशोक्तीचा भाग नाही. मला अनुभव आला तेवढ्या प्रेमानं मी शेअर केला. आणि आता शिबिराच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट सांगतो की यांचे जे पंचवटीचं जे त्रिसूत्र आहे, आहार, आरोग्य आणि अध्यात्म, मानावं लागल या शिबिराचा हा जो बेसिक कन्सेप्ट आहे, आहार, आरोग्य आणि अध्यात्म. आहार आणि आरोग्य इथपर्यंत ठीक आहे, पण यांनी 3ऱ्या ज्या शब्दाची भर घातली अध्यात्माच्या, तर खरोखर यांचा जो मनोदय आहे समाजाला निरोगी करण्याचा, आणि एवढंच नाही तर त्यांना, समाजातील अनेकांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा, तर यांचं या ठिकाणी हा उपक्रम आणि या उपक्रमाचा जो बेस आहे वैचारिक, तर त्याला खरोखर मी दाद देतो. आपण शिक्षणाचा उद्देश डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, व्यावसायिक होणं, शिक्षक होणं, प्रोफेसर होणं एवढ्यापुरताच करतो. ठीक आहे, चांगला आहे, हा सर्व बौद्धिक विकास आहे, ज्ञानाच्या संदर्भात आहे. पण स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये एका शिष्यानं प्रश्न विचारला की स्वामीजी, तुमच्या दृष्टीनं शिक्षणाचा उद्देश काय आहे? तर त्यांनी इंग्रजीत सांगितलं, जसं तसं सांगतो मी तुम्हाला. तर स्वामीजी उत्तरले, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन. शिक्षणाचा उद्देश फक्तच डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक होणं नसून हा एक भाग आहे, पण शिक्षणाचं अंतिम सत्य आहे प्रत्येकामध्ये जो शांती स्वरूप, आनंद स्वरूप, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लिस म्हणतात, या स्वरूपात असलेला सच्चिदानंद रूपी परमेश्वर जो आहे, त्या परमेश्वराची जाणीव करून घेणं हा शिक्षणाचा उद्देश आहे. तर मला असं वाटते जगात एका साधूने केलेली शिक्षणाची जी व्याख्या आहे, या व्याख्येवर संपूर्ण शिक्षण विभागाला आज विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि मग एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन
आपल्यातील पूर्णत्वाचा प्रवास कसा करायचा, तर खरोखर पुन्हा एकदा सांगतो मी, अतिशयोक्ती करणार नाही. अनेक शिबिरं मी अटेंड केली माझ्या गरजेनुसार, पण यांचं जे एक सूत्र आहे, आहार, आरोग्य आणि अध्यात्म, तर स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून तुमच्यातील पूर्णत्वापर्यंत, तुमच्यातील ब्लिसपर्यंत, तुमच्यातील सच्चिदानंद स्वरूप तुमच्या रूपापर्यंत पोहोचण्याची सुरुवात सर्वप्रथम आहारानं होते. आणि तो आहार इथं आहे. आहार जर असेल तर तुमचं शरीर निरोगी राहते. म्हणजे जया मॅडमनं आहाराकडून आपल्याला आरोग्याकडे नेलं. आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक. जर आहार सात्विक असेल, प्राकृतिक असेल, तर तुम्हाला हा आरोग्याचा रिझल्ट भेटतो. तुमचं शरीर निरोगी होते आणि मन निरोगी होते. आणि या दोन्हीमध्ये व्यायाम, आहार याच्यातून जी प्रचंड इच्छाशक्ती तुमच्यात निर्माण होते, ती इच्छाशक्ती तुम्हाला आध्यात्मिक बनवते. म्हणजेच तुमचं जे विकारी मन आहे, तुमचं जे आसक्तीयुक्त मन आहे, त्या आसक्तीयुक्त मनाला अमन करणे, मनाच्या पलीकडे जाणे म्हणजे आध्यात्मिक होणं. आणि खरोखर मला मानावं लागेल या आयोजकांना आणि या काळे दाम्पत्याला की हे फक्त आहार आणि आरोग्यापुरते थांबले नाहीत, तर यांनी यांच्या बॅनरवर आहार, आरोग्य आणि अध्यात्म, तर मला असं वाटते प्रत्येकाची सुरुवात आहाराकडून होते. आहाराकडून माणूस आरोग्याकडे जातो आणि माणसाचं परम जे उद्देश आहे, जो आध्यात्मिक धार्मिक उद्देश आहे, तो म्हणजे ईच अँड एव्हरीबडी शुड बी स्पिरिच्युअल. तर असं हे परिपूर्णत्वाकडे घेऊन जाणारं जे शिबिर आहे, तर खरोखर या शिबिरामध्ये जर थोडीशी जाणीव असेल तर निश्चितच तुमचा हा प्रवास अध्यात्माचा निश्चितच आनंददायी होईल. आणि अधिक मी जास्त न बोलता आदरणीय काळेसाहेब आणि आपल्या जया मॅडम सावित्रीनं त्या काळात शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, तर आजच्या या काळामध्ये आरोग्याचं महत्त्व पटवून देणाऱ्या प्रति सावित्री आणि त्यांच्या सोबत जे ज्योतिबा आहेत दिलीपराव काळे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवू. सोबतच काळे साहेबांसोबत भारसाकडे बंधू आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या पोटोबाची व्यवस्था केली. पोटोबाची व्यवस्था नसती केली तर विठोबाकडे जाणं थोडं कठीण झालं असतं. विठोबा म्हणजे धर्म, विठोबामध्ये इथं आनंद. तर खरोखर पुन्हा एकदा या शिबिराबद्दल मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि निश्चितच नेक्स्ट टाईम जे कोणतं शिबिर यांच्या माध्यमातून होईल त्या ठिकाणी मी जरूर हजेरी लावील. आणि जाता जाता आमच्या सुषमा म्हसाळ आणि म्हसाळ सर की ज्यांनी सुषमाताईंनी माझ्या पत्नीला व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाठवला या शिबिराचा, आणि माझ्या मिसेसनं तो अगदी पहिल्या दिवशी दाखवला. कारण माझ्या मिसेसला माहीत होतं माणूस काही जाणार नाही, पण म्हणून पाहिलं. म्हटलं काय ते दोघंही आपले सुज्ञ आहेत, शिक्षक आहेत सर, ते जर जातात तर मला जायला काय हरकत आहे. तर खऱ्या अर्थानं या शिबिरापर्यंत येण्याचं श्रेय जे आहे हे मी म्हसाळ दाम्पत्याला देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांप्रती या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. देशपांडे सर सुद्धा या ठिकाणी होते, त्यांच्यामुळं सुद्धा सत्संग घडला. एवढं बोलून माझं मनोगत मी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.